गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण टॉपिक शिकणार आहोत शुड हॅव. कसला? शुड हॅव. ओके. शुड हॅव दोन प्रकारे यूज केला जातो मित्रांनो. एक पास्ट मध्ये आणि दुसरा प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये जर यूज करायचा असेल ना तर त्याचा फॉर्मॅट येतो. पहिले शुड यूज करायचा, सॉरी पहिले सब्जेक्ट यूज करायचा, देन शुड, देन हॅव प्लस V3. हा तुमचा पास्ट मधला फॉर्मॅट असतो. ओके. जर पास्ट मध्ये तुम्हाला शुड हॅव यूज करायचा असेल तर पास्ट मध्ये यूज करताना काय करतात? सब्जेक्ट, शुड, हॅव आणि V3. ओके. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? ज्यावेळेस तुम्हाला एखादी ऍक्शन करायला पाहिजे होती हे सांगायचं असेल त्यावेळेस शुड हॅव यूज केला जातो पास्ट मध्ये. ओके. त्याने हे करायला पाहिजे होतं, तो गेला पाहिजे होता, तो बोलला पाहिजे होता, तो आला पाहिजे होता, तुम्ही पाहिलं पाहिजे होतं, त्यांनी तो पिक्चर पाहायला पाहिजे होता, तो गायला पाहिजे होता, तो नाचायला पाहिजे होतं. ओके. ही ऍक्शन तू केली पाहिजे होती किंवा तिने केली पाहिजे होती किंवा त्याने केली पाहिजे होती. ही ऍक्शन तुम्ही करायला पाहिजे होती. ओके. तुम्ही त्या लग्नाला गेलं पाहिजे होतं. ओके. एखादी ऍक्शन तुम्ही काय करायला पाहिजे होती? करायला हवी होती. पास्ट मध्ये करायला पाहिजे होती तुम्ही ती ऍक्शन. ओके. आणि हाच शुड हॅव प्रेझेंट मध्ये कसा यूज केला जातो ना? प्रेझेंट. प्रेझेंट मध्ये कसा करता शुड हॅवचा यूज? फर्स्ट सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट म्हणजे कोण? आय, यू, ही, शी, वी, दे किंवा ज्या पर्सनचं नाव. ओके. ज्या पर्सन बद्दल तुम्हाला बोलायचंय, जो करताय त्या पर्सनचं नाव, त्या पर्सनचं नाव घ्यायचं प्लस शुड हॅव. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली ऑब्जेक्ट. इथे काय करतो आपण? त्या पर्सनचं नाव आय, यू, ही, शी, वी, दे पैकी एका तो पर्सन. ओके. आय, यू, ही, शी, वी, दे किंवा त्या पर्सनचं नाव. त्याच्यानंतर शुड हॅव वापरायचा. जर तुम्हाला सांगायचं असेल त्याने ती ऍक्शन करायला पाहिजे होती तर डायरेक्टली V3 यूज करायचा. ओके. जर तुम्हाला प्रेझेंट मध्ये बोलायचं असेल की तुमच्याकडे गाडी असायला पाहिजे, यू शुड हॅव अ कार. तुमच्याकडे गाडी असायला पाहिजे. त्यांच्याकडे वेळ असायला पाहिजे, दे शुड हॅव टाइम. त्यांच्याकडे वेळ असायला पाहिजे, दे शुड हॅव टाइम. त्यांच्याकडे वेळ असायला पाहिजे. कोणासाठी वेळ असायला पाहिजे? मुलांसाठी वेळ असायला पाहिजे, दे शुड हॅव टाइम फॉर देअर चिल्ड्रन. त्यांच्याकडे त्यांच्या मुलांसाठी वेळ असायला पाहिजे. यू शुड हॅव लॅपटॉप फॉर वर्क. तुझ्याकडे काम करण्यासाठी लॅपटॉप असला पाहिजे. यू शुड हॅव नॉलेज अबाउट कम्प्युटर. तुझ्याकडे कॉम्प्युटर बद्दल नॉलेज असलं पाहिजे. यू शुड हॅव नॉलेज अबाउट कॉम्प्युटर. ओके. त्याच्यानंतर एखादी ऍक्शन करायला पाहिजे होती हे कसं यूज करणार? जसं की तो चांगला खेळला पाहिजे होता, ही शुड हॅव प्लेड वेल. तो चांगला खेळला पाहिजे होता. तू तो मूवी पाहायला पाहिजे होता, एकदम भारी मूवी होता, तू तो मूवी पाहायला पाहिजे होता. यू शुड हॅव वॉच दॅट मूवी. तू तो मूवी पाहायला पाहिजे होता. त्याने तो मूवी पाहायला पाहिजे होता, ही शुड हॅव वॉच दॅट मूवी. त्याने तो मूवी पाहायला पाहिजे होता. हा शुड हॅव यूज करतात प्रेझेंट मध्ये, हा शुड हॅव यूज करतात पास्ट मध्ये. स्पेलिंग पण सेम आहे, प्रोनाउन्सिएशन पण सेम आहे. फक्त जर तिथे वर्ब लागला, वर्बचा थर्ड फॉर्म लागला तर तो पास्ट मध्ये जातो. आणि जर प्रेझेंट मध्ये असेल आणि प्रेझेंट मध्ये त्याला जर तुमच्याकडे एखादी ऑब्जेक्ट आहे किंवा कोणाकडे तरी एखादी ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, वेळ आहे, तर तुम्हाला सांगायला पाहिजे ऑब्जेक्ट. ओके. तर तुम्ही सब्जेक्ट, शुड हॅव आणि ऑब्जेक्ट म्हणून यूज करू शकता. समजलाय मित्रांनो टॉपिक? ओके. हॅव अ गुड डे.